नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 22 मार्च 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. प्रश्न पहिला आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापना करण्यास मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आसाम राज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने युरिया प्रकल्पास स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा यांनी ICC T20 फलंदाजी क्रिकेट क्रमवारीमध्ये कितवे स्थान कायम राखलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दुसरे स्थान अभिषेक शर्माने याच्यामध्ये कायम राखलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. ICC T20 अष्टपैलू क्रमवारीमध्ये कोणता खेळाडू अव्वल स्थानावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हार्दिक पांड्या. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कुठे सुरू होत आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ग्रेटर नोएडा या ठिकाणी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा सुरू होणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. मालदीव. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीने किती आंतरराष्ट्रीय गोल पूर्ण केलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. एकूण 95 गोल हे आंतरराष्ट्रीय गोल सुनील छेत्री यांनी केलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. जागतिक आनंद दिन हा कधी साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 20 मार्चच्या दिवशी जागतिक आनंद दिवस आणि जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च या रोजी साजरा करण्यात येत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. एशियन फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. ऑल वी इमॅजिन ॲज लाईट. याच्यासाठी एशियन फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड हा या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. एशियन फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हाँगकाँग या ठिकाणी एशियन फिल्म अवॉर्ड 2025चं आयोजन हाँगकाँग या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. स्केचर्स कंपनीने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. जसप्रीत बुमराह यांची स्केचर्स कंपनीने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. इस्रोने तयार केलेले विक्रम आणि कल्पना हे काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर आहे. त्याचं नाव आहे विक्रम आणि कल्पना. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. विक्रम आणि कल्पना हे हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर कोणी डेव्हलप केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आपण आताच पाहिलेलं इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने विक्रम आणि कल्पना हे हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर डेव्हलप केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राज्यातील बेगुमपेट रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. तेलंगणा राज्यातील हे बेगमपेट रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे पहिले स्टेशन ठरलेलं आहे. आणि मुंबईमध्ये माटुंगा स्टेशन हे सर्व महिला असणारे पहिलं स्टेशन आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. इंग्लिश फुटबॉल लीग कप 2025 ट्रॉफी ही कोणत्या संघाने जिंकलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. न्यू कैल्सन युनायटेड या संघाने इंग्लिश फुटबॉल लीग 2025 ही ट्रॉफी जिंकलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. भारत आणि कोणत्या देशामध्ये वरुणा सेनेचा अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारत आणि फ्रान्स या 2 देशामध्ये वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे.
समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भिवंडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतातील पहिलं मंदिर हे उभारण्यात आलेलं आहे, भिवंडी या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेला भारतातील पहिल्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळालेलं आहे. त्याचं नाव आहे वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत किंवा परतलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीवर परतलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम्स ह्या कितव्या महिला ठरलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुनीता विल्यम्स ह्या 3ऱ्या महिला ठरलेल्या आहेत, ज्या की अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 19 मार्च 2025 पर्यंत किती दिवस अंतराळात घालवलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 286 दिवस हे सुनीता विल्यम्स यांनी अंतराळामध्ये घातलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. KDRच्या अहवालानुसार भारतात कोणत्या राज्यातील आमदार सर्वाधिक अब्जाधीश आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक राज्यातील आमदार हे सर्वाधिक अब्जाधीश आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 22. ADRच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातील आमदार हे सर्वाधिक गुन्हे दाखल झालेले आमदार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आंध्र प्रदेशमधील आमदार ज्यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे आमदार ठरलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. कोणत्या भारतीय महिला खेळाडूने 23 वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शेफाली शर्मा हिने महिला खेळाडूने 23 वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धेमध्ये क्रिकेटची हॅट्रिक मारलेली आहे. तिचं नाव आहे शेफाली वर्मा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटिक्सवर बंदी घातलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अर्चना जाधव यांच्यावर ॲथलेटिक्स महासंघाने बंदी घातलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने भारतीय महिला ॲथलेट अर्चना जाधववर किती वर्षासाठी बंदी घातलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4 वर्षासाठी बंदी घातलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 26. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ठाण्यामध्ये पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ह्या आयोजित होणार आहेत, ठाणे या जिल्ह्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 27. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चे आयोजन कोणत्या कालावधीमध्ये ठाणे येथे करण्यात येणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 19 मार्च ते 23 मार्च 2025 या दरम्यान ठाण्यामध्ये पुरुष आणि महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 28. ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गणेश नाईक. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 29. फेब्रुवारीमध्ये भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलरपर्यंत कमी झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 14.5 अब्ज डॉलर्सवर एवढी तूट झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोठे सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रयागराज या ठिकाणी जल शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 31. भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरणाच्या चर्चेच्या 9व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 32.
आसियान गटाची दहशतवाद विरोधातील 14वी बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 33. आसियान गटाच्या दहशतवाद विरोधातील 14व्या बैठकीचे सहअध्यक्ष भारत आणि कोणता देश हा असणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत आणि मलेशिया हे 2 देश या दहशतवाद विरोधातील बैठकीचे अध्यक्ष असणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 34. कोणत्या राज्यात लचित बारफुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आसाम या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 35. आसाम राज्यामध्ये कोणाच्या हस्ते लचित बारफुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमित शहा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 36. भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मिशनला मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चंद्रयान 7. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 37. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान 5 मोहिमेला मंजुरी दिलेली असून त्या कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान. याच्या अगोदरचं उत्तर आहे आपलं 7 नसून चंद्रयान 5, ऑप्शन क्रमांक बी. तर मित्रांनो, हे होते काही 22 मार्च 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात.